आज दिनांक 21 जुलै 2026 रोजी वसमत बाजार समितीमध्ये बोलीबीट चालू आहे। तर चला मित्रांनो, हळदीला बाजारभाव काय मिळत आहे पाहूया। या काडीला बाजारभाव मिळाला 17,200 रुपये। या काडीला बाजारभाव मिळाला 16,240 रुपये। या काडीला बाजारभाव मिळाला 16,205 रुपये। या काडीला बाजारभाव मिळाला 17,160 रुपये। 17,160 रुपये। 17,160। या काडीला बाजारभाव मिळाला 17,505 रुपये। 17,505 रुपये। चांगल्या साईजची काडी आहे, तोडीला पण चांगली आहे। या काडीला बाजारभाव मिळाला 18,000 रुपये। 18,000 रुपये सर्वोच्च भाव या काडीला मिळाला। 18,000 रुपये। तोडीला पण एक नंबरची काडी आहे। 18,000मध्ये गेली, पाहू शकता। या चुलीला बाजारभाव मिळाला 15,000 रुपये। 15,000 रुपये या चुलीला बाजारभाव मिळाला। या चुलीला बाजारभाव 15,000 रुपये मिळाला। 15,000 रुपये। या काडीला बाजारभाव मिळाला 17,000 रुपये। 17,000 रुपये। या काडीला बाजारभाव मिळाला 16,750 रुपये। या काडीला बाजारभाव मिळाला 16,505 रुपये। तर मित्रांनो, काडी ही 16,500 ते 17,500च्या दरम्यान जात आहे। आणि एखादी दोन काडी उच्च दर्जाची असेल किंवा चांगल्या क्वालिटीची असेल तर 18,000 रुपयापासून जात आहे। चला आता बंड्याला काय भाव मिळतोय पाहूया। या गटूला बाजारभाव मिळाला 16,235 रुपये। 16,235। या गटूला बाजारभाव मिळाला 16,235। या गटूला बाजारभाव मिळाला 16,204 रुपये। या गटूला बाजारभाव मिळाला 17,005 रुपये। 17,005 रुपये। मोठी साईजचा गटू आहे, 17,005 रुपये दिलेला आहे। या गटूला बाजारभाव मिळाला 16,300 रुपये। या गटूला बाजारभाव मिळाला 16,000 रुपये। डंकी गटू आहे, 16,000 रुपये। 16,000 रुपये डंकी गटू आहे। तर शेतकरी बांधवांनो, गट्टूचा बाजारभाव 16,000 ते 17,000च्या दरम्यान जात आहे। आणि काडी 16,500 ते 17,500च्या दरम्यान जात आहे। एखादी दोन काडी चांगल्या क्वालिटी असेल तर ती 18,000 रुपयामध्ये जात आहे। या काडीला बाजारभाव मिळाला 18,000 रुपये। 18,000 रुपये। या पण काडीला असे 1-2च 18,000वाली लॉट आहेत मित्रांनो। तोडीला पण चांगली काडी आहे, 18,000त गेली। या काडीला बाजारभाव मिळाला 17,505 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, आपला हळद माल विक्रीस आणताना एकदाच न आणता टप्प्याटप्प्याने विक्रीसाठी आणावा। आमचा हा बाजारभावाविषयक माहितीचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आमच्या चॅनलला लाईक करा आणि आमची प्रगत शेतकरी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आपल्या सर्वांचे धन्यवाद। जय जवान जय किसान।